पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो, माझे सर्व भावी अधिकारी वर्गास चॅलेंज 2 मध्ये. आणि सुरुवात करत आहोत आपण. थंबनेलनी आपल्याला माहीत पडलं असेल, तर प्रश्नांना सुरुवात करू. ऑल द बेस्ट. 10 पैकी किती तुम्ही घेताय ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तर प्रश्न पहिला असा आहे चॅलेंजमधला, चालू घडामोडीचं. 130वे घटनादुरुस्ती विधेयक 2025 बाबत खालील विधाने लक्षात घ्या. विधान पहिलं कसं काय सांगताय? 20 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे. दुसरं विधान असं म्हणतंय, मुख्य उद्देश या विधानाचा असा होता की ज्या मंत्र्यावर गंभीर फौजदारी गुन्हा दाखल आहे आणि तो सलग 30 दिवस तुरुंगात कोठडीत आहे, त्याला त्याच्या पदावरून त्वरित दूर करणे. तर दिलेले पर्याय ए असं म्हणतोय की फक्त विधान अ बरोबर आहे, ब म्हणते फक्त विधान ब बरोबर आहे, क मध्ये सांगते विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत, आणि ड सांगते विधान अ व ब दोन्ही चूक आहेत. तर आता आपण पद्धत चेंज केलेली आहे. एक प्रश्न एक उत्तर, एक प्रश्न एक उत्तर प्रमाणे जाऊ. तर याच्यावर विचार केला असता असं लक्षात येईल की विधान अ पण बरोबर आहे आणि विधान ब पण बरोबर आहे. 130 घटनादुरुस्ती विधेयक 2025 बाबतचे दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर सी म्हणजे क हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा चालू घडामोडीचाच आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 बाबत खाली विधाने लक्षात घ्या. अविधान सांगतं विजेते नितीन गडकरी, जे की केंद्रीय भूपृष्ठ परिवहन महामार्ग मंत्री आहेत, ते विजेते झालेत. आणि दुसरं आहे विधान, नितीन गडकरी यांना पुरस्काराचे 42वे मानकरी ठरले आहेत. म्हणजे नितीन गडकरी हे पुरस्काराचे 42वे मानकरी ठरले आहेत. ऑप्शन सेम, फक्त विधान अ बरोबर आहे, ब मध्ये फक्त विधान ब बरोबर आहे, सी मध्ये विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत, आणि डी मध्ये विधान अ आणि ब दोन्ही चूक आहेत. तर हे लक्षात येत लगेच आपल्याला येईल की विजेते तर नितीन गडकरी आहेत. फक्त याच्यामध्ये कन्फ्युजन असं आहे की 42 की 43. तर हे होते 43वे, 42वे नाही, म्हणून ब विधान चुकीचं आहे. ऑप्शन नंबर ए. त्याच्यावर स्पष्टीकरण द्यायचं म्हटल्यावर मागचे जे आहेत, जसे की 39वा होता सायरस पुनावाला, 40वा होता डॉक्टर टेसी थॉमस, 41वा होता नरेंद्र मोदीजी, आणि 42वा होते ते सुधा मूर्ती, जे इकडे 43 पाहिजे होते. तर ते नितीन गडकरी आता 43वा झाले. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्यासाठी प्रश्न असा आहे सामान्य विज्ञानचा, अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय? डॅश डॅश आहे. तर दिलेले ऑप्शन आहेत, पदार्थाचे एकक वस्तुमानाला उष्णता देण्यासाठी लागणारे उष्णतेची मात्रा. 2 नंबर सांगते एकक वस्तुमानाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारे उष्णतेची मात्रा. ऑप्शन सी सांगते पदार्थाचे एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेचा मात्रा. आणि चौथा ऑप्शन सांगतं वरीलपैकी एक काहीही नाही. तर MPSC एस्पिरंट जे सिरियस आहेत त्यांना तर माहीत आहे की जो ऑप्शन सेल्फ एक्सप्लेन करतो तोच असतो मेजॉरिटी टाईम, म्हणून ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 सामान्य विज्ञानचा असा आहे, पेट्रोमायझोनमध्ये डॅश डॅशद्वारे अँटीकोआगुलंट स्रवले जातात. तर ज्याला माहीत असेल तोच या प्रश्नाचे उत्तर देईल. म्हणजे आत्तापर्यंत 10 पैकी तुम्हाला साधारण 3 बरोबर आले असतील. चौथा सायन्स ओरिएंटेड आहे. तर याचं उत्तर आहे
लाळ ग्रंथी, तो पेट्रोसायनोमायसोन असा दिसतोय, ज्याला म्हणतात जोलेस वर्टिब्रेट्स. लाळ हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. आता येतो प्रश्न क्रमांक 5. खालील विधानांपैकी चुकीचे किंवा चुकीचे विधाने कोणती ते सांगा. आता इथे सांगितले चुकीचे, हा खूप महत्त्वाचा आहे. विधान काय सांगतं, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्य नेपाळी सीमेला लागून आहेत. विधान ब काय सांगतंय, नेपाळ हा एक भूपरिवेशित देश आहे जो चीन आणि भारत या दोन्ही महाकाय देशांमध्ये वसलेला आहे. क काय म्हणतंय, क विधान भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे. इथं आपल्याला पटकन लक्षात येते की ऑप्शन नंबर ब हा म्हणजे ॲक्युरेट आहे, पण ऑप्शन नंबर म्हणजे विधान अ आणि ब हे चुकीचे आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल, अ आणि क. चुकीचे विचारल्यामुळे अ आणि क कुठे दिसतंय, क. आणि ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचे उत्तर आहे, जे आता रिसेंटली विचारला होता 25ला. एक्सप्लेनेशन बघू. विधान ब बरोबर आहे. विधान अ आणि क हे चूक आहेत, कारण भारताची नेपाळशी सीमा 5 राज्यांमध्ये विभागली गेली आहे: उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. आणि महत्त्वाचं म्हणजे मणिपूरची नेपाळशी सीमा नाही. ओबियस आहे, ती सीमा लागतच नाही. पूर्वेला म्यानमारची सीमा आहे. भूतान हा नेपाळचा शेजारी देश नाही. ते जवळ असले तरी त्याच्यामध्ये आपला एकमेव राज्य आहे सिक्कीम. भारतीय सिक्कीम राज्य वेगळे करते. प्रश्न क्रमांक 6. राजश्री छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर विधान अ सांगतं, सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. ब विधान सांगतं, विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. तिसरं विधान सांगतंय, विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. आणि चौथं विधान सांगतं, कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. तर एस्पिरंटलाच माहीत आहेत की ऑबियस हे 4चे 4 महाराजांविषयी, शाहू महाराजांविषयी बरोबर आहेत, जो की आत्ताच विचारलेला प्रश्न आहे. म्हणून दिलेल्या ऑप्शनपैकी सर्व ऑप्शन कुठे आहेत? अ, ब, क, ड हे सर्व बरोबर आहेत, बरोबर ऑप्शन आहेत. प्रश्न क्रमांक 7. थॉमस पिकेटी चे पुस्तक कॅपिटल 2013 खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते? ऑप्शन नंबर ए सांगतोय भांडवली अर्थव्यवस्थेचे कायदे. ऑप्शन नंबर बी सांगतोय भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे. ऑप्शन नंबर सी सांगते विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. आणि ड सांगते विधान विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. म्हणजे एस्पिरंटला माहीत आहे की जवळपास जे एक तर हे दोघांपैकी असेल किंवा या दोघांपैकी असेल 50-50 मग त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर सी हे या बरोबर आहे. फक्त क हा बरोबर आहे. म्हणजे हे पुस्तक कॅपिटल 2023 हे विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय याचे विश्लेषण करते. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधानात कलम 243 बाबतीत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तर आपल्याला कलम 243 विचारलेला, तर तो कशाच्या संदर्भात आहे? सभासदत्वाची अपात्रता की पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या की पंचायतीची रचना की पंचायतीचा कालावधी. तर याच्यामध्ये जो ऑप्शन सेल्फ एक्सप्लेन करतो मेजॉरिटी तोच असतो, हा आहे 243G. आणि हे बघितल्यावर हा आहे 243C आणि 243E. त्याचप्रमाणे हा F आहे वरचे, दिस वन 243F. हे सारे कलम आहेत. म्हणून ऑप्शन नंबर
2 हे प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. इकडं एक्सप्लेन बघितल्यावर ह्या स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 9 जोडे जुळवा, जो की राज्यघटना याच्यातला आहे आत्ता झालेला 2025ला. तर हे तोंडपाठच पाहिजे आपल्याला. भारतीय संविधानातील बाब आणि कोणत्या देशाकडून घेतले ना ते इकडनं राईट हँड साईडला आहेत. तर राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे, त्याच्यानंतर मूलभूत हक्क, संघ-राज्य संबंधामध्ये समवर्ती यादी आणि भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार. तर हे पाठ असेल तर लगेच येतं आपल्याला की राज्य धोरण निर्देशक तत्त्वे कशातून घेतलेत, तर ते आपण घेतलं आयर्लंड करून घेतलेत. त्याच्यानंतर मूलभूत हक्क जो आहे तो आपण घेतला आहे USA कडून घेतला आहे. त्याच्यानंतर संघराज्य संबंधामध्ये समवर्ती सूची जी घेतली आपण ऑस्ट्रेलियाकडून. आणि भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार घेतलेत ते UK म्हणून नसून कॅनडामधून घेतलेत. हा UK एक्स्ट्रा होता. सो ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. इकडनं हा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आणि शेवटचा प्रश्न आहे याच्या अगोदर तुम्हाला किती मार्क पडलेत, म्हणजे जवळपास 9 आउट ऑफ 7 की 9 आउट ऑफ 8 की 9 आउट ऑफ 9 कमेंटमध्ये लगेच सांगा. आणि लास्टचा प्रश्न झाल्यानंतर लगेच तुम्ही कमेंटमध्ये जितके आले तितके सांगू शकता. प्रश्न क्रमांक 10 हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. 6 व्यक्ती ABCDE आणि F एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. तर सांगितलं B हा F आणि C च्या दरम्यान आहे, A हा E आणि D च्या दरम्यान आहे, F हा D च्या डावीकडे आहे आणि A च्या समोर कोण बसले आहे असा प्रश्न आहे. तुम्ही थोडा वेळ पोज करून उत्तर काढून नंतर मग तुम्ही उत्तर चेक करा. मी उत्तर आन्सर रिव्हील करतो. तर अशी अरेंजमेंट असते. ज्याप्रमाणे कंडिशन्स दिले त्याप्रमाणे आपण अरेंज केले असतात. त्यांनी सांगितले एचे समोर कोण आहे, तर एचे एकदम समोर आहे बी, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि करालच, कारण एक आदर्श तुम्ही अधिकारी होणारच आणि तुमचे तो गुण आहेच, हो ना. तर मग करा सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. कंपल्सरी नाही, तुम्ही करू शकता, नाही तुमच्यावर आहे. थँक्यू.